हाय गाईज, गुड मॉर्निंग. कशा आहात तुम्ही सगळे? वेलकम टू द प्रिने स्टोरीज. व्लॉग माझ्यापासून स्टार्ट होतोय. ॲज आय ऑलरेडी मेन्शन की मी आता पुढचा किती दिवस, एक 20-25 दिवस मी आता घरीच आहे. बिकॉज माझ्या पायाला प्लॅस्टर आहे. हाय आई, थँक्यू सो मच. तू धप्पा दिलास मला मधून. हो, ठीक आहे. बाय आई. एनिवेज, आई आली होती. हा, सो मी आज तुम्हाला एकदम अशी फ्रेश आणि फुललेल्या फुलासारखी दिसेल. आय डोंट नो, पण हा, त्याच्यामागचं कारण असं आहे की मी आज आंघोळ केली 8 दिवसांनंतर. बिकॉज मला डॉक्टरांनी स्ट्रिक्टली वॉर्निंग दिली होती की 8 दिवस तुला आंघोळ नाही करायची, 8 दिवस तुला पाय भिजवायचा नाहीये, किंवा 8 दिवस तुला उड्या नाही मारायच्या, पायावरती जोर नाही द्यायचा आहे, चालायचं नाहीये जास्त. जितकं पॉसिबल होईल तितकं तुला आराम करायचा आहे, त्या पायाला रेस्ट द्यायचा आहे, ते प्लास्टर सेट व्हायला थोडा टाइम द्यायचा आहे. सो अँड सो खूप सारे रिस्ट्रिक्शन्स डॉक्टरांनी दिले होते. हा, पाय भिजवायचा नाहीये हे तर मला आता पूर्ण प्लास्टर निघेपर्यंत हे फॉलोच करायचं आहे. आणि त्यामुळे मला आज आंघोळ केल्यामुळे खूप फ्रेश वाटतंय. मला खूप चांगलं वाटतंय, बेटर वाटतंय, रिलॅक्स्ड वाटतंय मेन म्हणजे. आणि विसरली मी, आई आली आणि मी विसरली. पा पा झालं एकदम. सो द पॉइंट इज की मी विसरली मी काय बोलणार होते. पुन्हा पुन्हा करावं लागेल. सॉरी. हाय गाईज, थोडंसं मगाशी मी फंबल झाली होती आणि विसरली होती की मी काय बोलणार होती, पण मला आता आठवलंय मी काय बोलणार होती ते. हां, तर मी आज आंघोळ केली आहे 8 दिवसानंतर, हे तर मी ऑलरेडी तुम्हाला सांगितलंय. त्याच्यानंतर आज एक रील मला बनवायचं खूप मन करतंय, जे सध्या खूप ट्रेंडिंग आहे. ठीक आहे, तर त्यासाठी मी थोडीशी तयार झाली आहे. जास्त काय नाही, फक्त सनस्क्रीन लावलंय, ॲज ऑलवेज टिकली लावली आणि थोडासा फक्त लिपस्टिक लावली आहे मी. बाकी काही केलेलं नाहीये तयार म्हणजे. आणि खूप पाऊस पडतोय, खूप म्हणजे अतिशयोक्ती पाऊस पडतोय. सगळीकडेच पडतोय, ठाण्यामध्ये, पालघरमध्ये, मुंबईमध्ये, सगळीकडे खूप पाऊस पडतोय, इवन पुण्यात सुद्धा. आत्ताच मी माझ्या आजीशी म्हणजे माझ्या नानीशी आत्ताच माझं बोलणं झालं व्हिडिओ कॉलवरती. ती पण सांगत होती की खूप पाऊस आहे, थंडी आहे. आणि तर आजीशी बोलणं झालं. आजी सांगत होती की खूप गारठा आहे तिथे पाऊस असल्यामुळे. तिला सांगितलं की काळजी घे, जास्त काही बाहेर कुठे जाऊ नकोस पाण्यात वगैरे. तशी ती नाही जाणार म्हणा, तिला थोडंसं बरं नसतं. गडगडतंय, खूप गडगडतंय, मला माहिती नाही, पण खूप पाऊस पडतो, अतिशय पाऊस पडतो, अतिशय म्हणजे अतिशय पाऊस पडतो. इथे सुद्धा गारठा वाढायला लागलाय आणि थंड वातावरण असल्यामुळे थोडंसं पाय दुखतोय आणि ते कंटिन्यू शूटिंग पेनमुळे मला थोडंसं विकनेस जाणवतोय मला. आणि माझ्या गोळ्या खूप हेवी आहेत, म्हणजे इतक्या स्ट्रॉंग गोळ्या दिल्या डॉक्टरांनी आणि मला दिवसातनं 8-9 गोळ्या आहेत माझ्या. म्हणजे कंटिन्यू मध्ये काही ना काहीतरी हे झालंय की ही गोळी, हे झालं की ती गोळी, ते चालूच आहे. त्यामुळे मला त्याच्याने पण अतिशय विकनेस येतो. प्लस माझं वर्क फ्रॉम होम असल्यामुळे मला असं प्रॉपर जेव्हा गोळ्या घेतल्यानंतर जी रेस्ट घेतली पाहिजे. रिस्ट क्या बोल रही हो लडकी. हाय गाईज, मी तुम्हाला म्हणाली होती की नाश्त्याला काय बनतंय ते मला माहिती नाहीये. सो इथे नाश्ता आलेला आहे, ॲज यू कॅन सी. गरम गरम थालीपीठ, सॉस आणि इथे कामाची लिस्ट बनवलेली आहे की आजचे काय काय टास्क आहेत आणि काय कम्प्लीट करायचे ते. सो पूर्ण रेडी आहे, ऑफिसचा लॅपटॉप वगैरे, एव्हरीथिंग इज डन.
नाश्ता करते पटकन आणि लॉग इन करते. सो गरम आहे. ओ माय गॉड, एक नंबर आहे, एकच नंबर. आईला अपडेट देते. आई छान झालेत. यू नो व्हॉट गाईज, थालीपीठ हे इतकं ऑथेंटिक डिश आहे ना की ही तुम्ही कधीही खाल्ली, नॉट नेसेसरी की तुम्ही नाश्त्यालाच खा. तुम्ही दुपारच्या डिनरला खाल्ली किंवा रात्रीच्या लंचला खाल्ली ना, अरे कहना क्या चाहते हो? तुम्ही दुपारच्या डिनरला खाल्ली किंवा रात्रीच्या लंचला खाल्ली ना, तरी तितकेच तुम्ही तृप्त व्हाल. म्हणजे तुमचं तर माहित नाही मला बाकीच्यांचं, बट आय फील व्हेरी. मला मराठी लोकांच्या काही डिशेस खूप छान आहेत आणि थालीपीठ इज वन ऑफ देम. पुन्हा उपीट काय म्हणतात ते पण मला आवडतं. ते पण थालीपीठ सारखाच प्रकार असतो आय गेस, किंवा उपम्यासारखा काही प्रकार असतो, पण छान असतं ते सुद्धा. मला नाव माहिती आहे, आयटम कसा असतो ते नाही माहिती. आयटम सो मस्त लागते. मी नाश्ता करते आणि आय विल कनेक्ट विथ यू अगेन थोड्या वेळाने. आणि मला आता जरा पटापट नाश्ता करून लॉग इन करायला लागेल. आणि हां, ॲक्च्युली ना माझ्याकडे माझ्या ऑफिसमधले काही व्हिडिओज आहेत, काही मी छोटे छोटे पार्ट शूट केले होते खूप आधी. माझ्या एक मैत्रिणीचा कलिगचा बड्डे होता तेव्हाचे. तर आय एम प्लॅनिंग की ते सुद्धा मी मध्ये मध्ये व्लॉग्समध्ये टाकून देऊ. बिकॉज मी तेव्हा विचार केला होता की माझं मी वेगळं चॅनल खोलेन, पण मग दादा वहिनींनी इनिशिएटिव्ह घेतला आणि आय थॉट की आय विल नॉट क्रिएट एनी एक्स्ट्रा न्यू चॅनल. बिकॉज त्यांचंच हे एक चॅनल जे प्रेनी स्टोरीज आहे, हे एक चॅनल आम्हाला हँडल करायला थोडंसं इनिशियल डेजमध्ये हेवी जातं. त्यामुळे मग मी म्हटलं की ह्याच्यामध्येच मी माझं पण काही आहे ऑफिसच्या गोष्टी त्या टाकून देईन. कारण की आमचं मग नंतर हेच ठरलं की आपण तिघं मिळून हे हँडल करूया चॅनल. मग मी माझ्या पण गोष्टी ह्याच्यामध्ये टाकून देईन असा माझा विचार आहे. विल सी त्याचा आउटकम कसं येतं किंवा कुठे त्या व्हिडिओज बसत आहेत, त्याप्रमाणे मध्ये एडिट होईल. आणि मला असं वाटतं की त्या क्लिप्स जरा जास्त आहेत, त्यामुळे तो व्हिडिओ फक्त आणि फक्त माझा आणि माझ्या ऑफिस कलिग्सच्या रिलेटेडच बनेल. त्यामुळे तो एक पूर्ण व्लॉग असेल महिमासाठीचा. कळलं? चलो बाय. हाय गाईज, मी आता लंच करायला बसली आहे. इथे गवारीची भाजी आणि चपाती आईने वाढली आहे मला, पण लाईट गेले, मोबाईलला नेटवर्क पण नाही आहे बिलकुल. पण दिसत नसेल तुम्हाला, पण पावसाने काळोख केलाय आणि लाईट पण गेली आणि मोबाईलला नेटवर्क पण नाही आहे. करे तो क्या करे, लंच करे सो जाए. बाय. हाय गाईज, लाईट गेलेत आणि मोबाईलला नेटवर्क सुद्धा नाही. माहिती नाही काय झालंय, कोणाचाच मोबाईलला नेटवर्क नाही, ना आईच्या ना बाबांचा. आमचं जेवण झालेलं आहे, गवारीची भाजी आणि चपाती खाल्ली आहे, मी औषधं घेतली आहेत आणि आता बसले. बिकॉज नेटवर्क नाही, त्यामुळे मी हॉटस्पॉटवरती पण काम नाही करू शकत आहे, ना लाईट आहे, त्यामुळे वायफाय नाही आहे. सो इथे मी बसली आहे, बाल्कनीच्या इथे बसली जरा वेळ. बरेच दिवसानंतर बाल्कनीमध्ये आली आहे मी. सो मी तुम्हाला दाखवते आमची बाल्कनी कशी आहे. सो इथे आमचं एक कपाट आहे जुनंवालं. आम्ही नवीन वॉर्डरोब घेतलं म्हणून मग जुनं कपाट इथे ठेवलंय, ज्याच्यामध्ये खूप नीडी गोष्टी आम्ही त्याच्यामध्ये ठेवल्यात, जसं की गणपतीचं डेकोरेशन वगैरे. आणि इथे हे आईनी, मी झूम करून दाखवते तुम्हाला, हे जे आहे हे आहे बनारसी पान. त्याचं आईनी वेल आणलं होतं, ते खूप मोठं झालंय. तसंच आमच्या सेम बेडरूमच्या बाल्कनीमध्ये पण आहे. इथे तुळस आहे आणि हे नारळ आहे. ऍक्च्युली नारळाला आईने खूप दर अक्षय तृतीयेला आई नारळ म्हणजे लावते, तर तो त्याला कोंब फुटला होता आणि मग त्याचं हे असं छान झाड झालंय.
आणि इथे ही छोटी मोठी झाडं आहेत, बाहेरच्या बाजूला पण झाडं आहेत. इथे हे आय गेस मनी प्लांट असावं. सो असं सगळं आहे. सो गाईज इथे मोमोज आलेले आहेत ऑन माय डिमांड. हा माझा पाय आणि हा माझा भाऊ ज्याने माझ्यासाठी मोमोज आणलेत, पनीर टिक्का मोमोज. यम आहेत एकदम. असे भाऊ पाहिजेत सगळ्यांच्या लाईफमध्ये, मग ते मानलेले का असे ना. काय बोलता? विषय आहे का बांधिलकी बांधील की मस्त. खुश हो गई मैं. माझा सक्का भाऊ पण आत्ताच आलाय, म्हणजे निमिष दादा कामावरनं आलाय बिचारा. त्याला थोडं जरा बरं नाही वाटत, आज भिजला ना तो पावसात. ठीक है, क्या ही कर सकते हैं, मौसम मौसम की चीज है. भेटते तुम्हाला थोड्या वेळात. सो गाईज आत्ताच अमोलदा घरी गेलाय आणि मला आता जेवायचंय, पण मी आता ऑलरेडी मोमो खाल्लेत. सो इतकी भूक नाहीये, पण मला जेवावं लागेल. काय नाही, आजचा दिवस खूप नॉर्मल होता, बोरिंग होता ऍक्च्युली, कारण की खूपदा लाईट गेली आहे. दुपारी मी जेव्हा अपडेट दिला त्याच्यानंतर पुन्हा 2दा लाईट गेली आणि माझं काम पूर्णपणे रखडलं. त्यामुळे मी आज जरा ओव्हर टाईम काम केले 8:30 वाजेपर्यंत. अशी युजली माझी 7:30ला शिफ्ट संपते. सो ठीक होता आजचा दिवस. आता बघू, उद्या भेटते मी तुम्हाला. सगळे नीट राहा, पावसात जास्त कुठे जाऊ नका. सध्या तर पाऊस नाही, आता थांबला आहे बऱ्यापैकी. पण बघ, बाय गाईज, गुड नाईट. डू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब टू प्रेने स्टोरीज. लव लव.